नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तक. ग्रंथ सूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तक. आज आपण विवेचनार्थ घेत असलेलं पुस्तक इंग्रजी पत्रकारितेमध्ये आपली संपूर्ण करिअर केलेली आमच्या डोंबिवलीचे माझे मित्रवर्य अनिल चक्रदेव यांचं पुस्तक इंग्रजीचा इतिहास. अनिल चक्रदेव लिखित इंग्रजीचा इतिहास 247 पानांचं 360 रुपये किमतीचं आणि 5 मे 2026 रोजी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं या पुस्तकाचे प्रकाशक आहेत नाविन्य प्रकाशन पुणे. इंग्रजीचा इतिहास. मी म्हटलं तसं अनिल चक्रदेव स्वतः शिकले मराठी शाळेमध्ये, पण त्यांच्या पत्रकारितेची संपूर्ण कारकीर्द ही त्यांनी इंग्रजी पत्रकारितेमध्ये गाडली आणि त्यामुळे असेल कदाचित, पण एकंदरीतच इंग्रजी हा विषय आपल्याकडे कसा लागला? कारण आपल्या देशातल्या कोणाचीही इंग्रजी ही मातृभाषा नाही, पण आज ज्याला इंग्रजी येतं तोच अत्यंत बुद्धिमान विद्वान असं समजलं जातं. आणि हा समज अलीकडच्या काळातला आहे अशातला भाग नाही. इंग्रजी ही विश्वभाषा, इंग्रजी ही ज्ञानभाषा, ही वस्तुस्थिती की त्याचं माजवलेलं स्तोम असे प्रश्न क्षणिक स्वरूपात का होईना पण आपल्या मनामध्ये येतात. पण तरीही अपरिहार्यपणे आपण इंग्रजीमध्ये शिकतो ही गोष्ट खरी. आणि त्यामुळेच या नेमका इंग्रजी शिक्षणाचा आपल्या देशामध्ये समावेश कसा झाला, प्रवेश कसा झाला, त्याचं प्राबल्य आणि प्रभाव कसा वाढत गेला, या प्रश्नानं अनिल चक्रदेव यांना घेरलं. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता त्यांच्या हातामध्ये जी माहिती जन्माला आली किंवा सापडली त्याचं शब्दांकन म्हणजे अनिल चक्रदेव लिखित नाविन्य प्रकाशन प्रकाशित इंग्रजीचा इतिहास. तसं पाहायला गेलं तर इंग्रजी भाषा ही सातासमुद्रापारची भाषा. मग ती भारतात कशी आली, ती भारतात कधी आली, ती भारतात का रुजली, ती भारतात का वाढली, याचा विचार खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. अलीकडच्या काळात तर विदेशी शाळांशी झालेल्या आपल्या टायअपमुळे आपल्या कळत न कळत आपण आपल्या प्रादेशिक भाषातल्या शाळांवरती अन्याय करत असताना या इंग्रजीचा इतिहास शिकावा लागतो. मग एखाद्या राज्य सरकारला असं पाऊल उचलावं लागतं की कोणत्याही पद्धतीचा कोणताही अभ्यासक्रम कोणत्याही इयत्तेला कोणत्याही शाळेनं दिला तरी त्याच्यातली किमान 2 भाषा या स्थानिक भाषा असल्याच पाहिजेत. म्हणजे त्रिभाषा सूत्र पद्धतीमध्ये सुद्धा इंग्रजीला पर्याय शोधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागावे आणि तेही अशा राष्ट्राला करावे लागावे की ज्याची इंग्रजी ही मातृभाषा नाही. यामध्ये राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय अभिमान, राष्ट्रीय अहंकार ही गणित येतात की नाही हा वेगळा विषय. पण आज मितीला सुद्धा सध्याच्या ज्ञानयुगाच्या काळात सुद्धा जगामध्ये अनेक देश असे आहेत की जे कटाक्षानं इंग्रजीचा वापर टाळतात आणि इंग्रजीचा वापर टाळण्याच्या वृत्तीचा त्यांच्या राष्ट्रप्रेमाशी सांगड घालतात. अगदी इथपर्यंत अनिल चक्रदेव यांचा इंग्रजीचा इतिहास हे पुस्तक पोचलं नाही किंवा पोचत नसलं कारण मुळात तो उद्देशच नाही. भाषा अशी नको असा सूर या पुस्तकामध्ये लावण्यापेक्षा सुद्धा ही भाषा आज मितीला आपल्या देशात कुठेतरी पोचली. हा प्रवाह, हा प्रवास, हा प्रसार आणि हा प्रभाव आपल्यापर्यंत पोचवायचा अशा उद्देशानं अनिल चक्रदेव यांनी लिहिलेलं पुस्तक इंग्रजीचा इतिहास. आणि मग असा प्रसार वाढत असताना साहजिकच त्याची सुरुवात आपल्या देशाचा राजकीय ताबा आणि त्याच्या आधीपासूनचा आपल्या देशाचा प्रशासकीय ताबा आणि मग याच्यामध्ये पर्यायानं आपल्या देशाचा लष्करी ताबा जसजसा इंग्रजांकडे गेला तसतसं इंग्रजी भाषेचं आपल्या देशातलं प्राबल्य वाढत गेलं हे अत्यंत उघड आहे. आणि त्यामुळे ह्या 150-200 शतकांच्या प्रवासामध्ये इंग्रजी भाषेतला आपल्या देशाच्या प्रवासामध्ये कोणत्या संस्था कारणीभूत झाल्या, कोणत्या घटना कारणीभूत झाल्या, कोणत्या व्यक्ती कारणीभूत झाल्या, यांचा अत्यंत साक्षेपी पण संक्षेपी अशा स्वरूपाचा परिचय म्हणजे अनिल चक्रदेव यांचं इंग्रजीचा इतिहास हे पुस्तक. मला तर फार मोकळेपणाने वाटतं की इंग्रजी ही भाषा घेऊन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांनी आणि खरं सांगायचं म्हणजे भाषा याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानेच
मुळातच इंग्रजीचा इतिहास हे अनिल चक्रदेव यांचं पुस्तक अगदी अपवाद म्हणून का होईना पण नक्की वाचावं. म्हणजे माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये इंग्रजी शिकताना नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक रॅपिड रीडर नावाचा प्रकार असायचा. तसं आपल्यासारख्या सगळ्याच चोखंदळ वाचकांनी आवर्जून निदान एकदा तरी वाचावं, निदान बरोबर तरी चाळून घ्यावं, पण खरं सांगायचं म्हणजे संग्रही ठेवावं, असं पुस्तक म्हणजे अनिल चक्रदेव याचा इंग्रजीचा इतिहास. आपल्या देशातल्या इंग्रजीचा इतिहास याचा विचार करत असताना आवर्जून किंवा अपरिहार्यपणे ज्या घटनेचा उल्लेख केला जातो किंवा ज्या व्यक्तीचा उल्लेख केला जातो, अशी व्यक्ती म्हणजे चार्ल्स ग्रँट. हा चार्ल्स ग्रँट ईस्ट इंडिया कंपनीचा पदाधिकारी होता. खरं सांगायचं म्हणजे उच्च पदाधिकारी होता. त्यांनी इंग्रजांनी कोणत्या जाणीवेनं इंग्रजी आपल्या देशात रुजवलं याच्या संबंधीचं सुतोवाच करणारं असं काही शब्दांकन 16 ऑगस्ट 1797 रोजी केलंय. आणि त्या संपूर्ण मजकुरातला काही भाग हाच मुळात त्या पुस्तकाचा ब्लर्ब किंवा पाठराखण मजकूर असा आहे. आज आपल्या देशातल्या इंग्रजी भाषेचं महत्व इतकं आहे की काही काही शब्द आपण आपल्या देशातल्या सगळ्याच बोली भाषांमध्ये, लेखी भाषांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये इतक्या बेमालूम आणि सर्रासपणानं वापरतो, टेबल सारखे, पेन सारखे, की मुळात ते शब्द इंग्रजी आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. अर्थात काळाच्या ओघामध्ये विविध भाषातल्या शब्दांची अशी देवाणघेवाण होणं हे अत्यंत उघड आहे. अगदी आपल्या मराठीमध्ये सुद्धा केवळ इंग्रजी भाषेतलेच शब्द आले आहेत अशातला भाग नाही. हिंदी भाषेतनं आले, फारसीतनं आले, अरबीतनं आले आणि आता कित्येक मराठी आणि भारतीय भाषातले शब्द इंग्रजी डिक्शनरीमध्ये सुद्धा वेबस्टर सारख्यांनी समाविष्ट केले आहेत. ही गोष्ट खरी. ही देवाणी घेवाणीची भाषा ही अत्यंत उघड आहे. पण आपल्यासारख्या अनेक देशांमध्ये ज्यांच्याकडे 17व्या-18व्या शतकामध्ये इंग्रजी राजवट होती, त्यांनी इंग्रजी राजवटीचं प्रतिष्ठेचं साधन म्हणून इंग्रजी आपल्यावर थोपवली हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज मी तिला आपल्या देशाची इंग्रजी राजवटीतनं सुटका होऊन जवळजवळ 80 वर्षाचा काळ उलटून गेलेला असला तरी सुद्धा इंग्रजीचं प्राबल्य हवं त्या प्रमाणामध्ये कमी झालेलं नाही. म्हणजे केवळ प्रशासकीय सोय किंवा आपलं वर्चस्व किंवा आपलं अभिजातत्व दाखवायचा हा प्रकार फक्त इंग्रजी भाषेत झालाय अशातला भाग नाही. इंग्रजी भाषेच्या आपल्या देशातल्या प्रवेशाच्या आधी किंवा इंग्रजी राजवटीच्या आपल्या देशाच्या सुरुवातीच्या आधी अनेक वर्ष, खरं म्हणजे अनेक दशक, काही शतक आपल्याकडे मुघली राजवट होती. मोगलांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि एतद्देशीय मंडळींना प्रशासकीय व्यवस्थेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच्या भाषेचा उपयोग केला. केवळ सरकारी कागदपत्र, सरकारी नियमावली असेच फक्त सरकारी भाषेमध्ये असतील हे गणित लक्षात घेऊ. इंग्रजांनी बरोबर याचीच री ओढली. खरं सांगायचं म्हणजे मुसलमानांची आपल्या देशात प्रशासकीय भाषा म्हणून सुरू केलेल्या भाषांपेक्षा सुद्धा इंग्रजी भाषेचं प्रभाव आणि प्राबल्य आपल्या देशामध्ये आजही जास्त आहे. केवळ काळाच्या ओघामध्ये मोगल खूप आधी येऊन गेले आणि तुलनेनं इंग्रजी राजवट आत्तापर्यंत होती. हा जेवढा सत्याचा भाग आहे तेवढाच एका वेगळ्या पद्धतीनं आधीच्या मुसलमानी भाषांपेक्षा सुद्धा आपण एक स्वकीय म्हणून, आपण एक विद्वान म्हणून, आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत समाज म्हणून इंग्रजीला मनोमन वेगळा दर्जा दिला ही वस्तुस्थिती आहे. आणि याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी इंग्रजी नेमकी कशी वाढत गेली याचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून अनिल चक्रदेव यांचा इंग्रजीचा इतिहास हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. जाणीवपूर्वक यातल्या काही मुद्द्यांची मी इथं चर्चा करत नाहीये, खरं म्हणजे कोणत्याही मुद्द्याची चर्चा करत नाहीये, पण तरीही हे पुस्तक नेमकं का वाचलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी मगाशी ज्या सर चार्ल्स ग्रँट यांचा मी उल्लेख केला त्यांच्या 16 ऑगस्ट 1797च्या मजकुरातला काही भाग याचं अभिवाचन मात्र मी आत्ता नक्की करणार आहे. सर चार्ल्स ग्रँट असं म्हणतात की आपण इथं खूप वर्ष राज्य करीत आहोत. अनेक इंग्लिश लोक तेथे स्थानिक लोकांच्या बरोबर राहतात. आपली भाषा तेथल्या लोकांना माहीत नाही असं नाही.
आपलं ज्ञान त्यांना आपल्या भाषेतून म्हणजे इंग्लिश मधनं देणंच योग्य ठरेल. मुसलमानी राजांनी त्यांना सत्ता मिळाल्यानंतर लगेचच सर्व सरकारी कारभारात फारसी भाषेचा वापर करण्यास सुरुवात केली. असं केल्यामुळे त्यांना त्यांचं वर्चस्व तर राखता आलंच, पण त्यांना व्यापार व्यवहार करताना स्थानिक लोकांवर अवलंबून राहावं लागलं नाही. उलट स्थानिक लोकच नंतर स्वतःहून फारसी भाषा शिकायला लागले. कारण महसूल, न्याय वगैरे कुठल्याही बाबीसाठी फारसी भाषा शिकणं गरजेचं बनलं. सध्या अशी स्थिती आहे की जिथे मोगल साम्राज्य आहे तेथील जनतेला फारसी भाषा समजते. या प्रांतातील महसूल गोळा करण्याचा अधिकार आपल्याला मिळाल्यावर म्हणजे 1765 मध्ये बंगाल प्रांताची दिवाणी मोगल सम्राटाकडनं ब्रिटिशांना मिळाल्यावर आपण जर मोगल सम्राटासारखं धोरण ठेवलं असतं तर एव्हाना आपल्या अखत्यारीतील सर्व प्रांतात इंग्लिश भाषेचा चांगला प्रसार झाला असता. तिथल्या प्रशासनामध्ये महसूल, न्याय व्यवस्था व कुठल्याही बाबतीत जिथे सरकारचा संबंध येतो अशा ठिकाणी सध्या फारसी भाषा वापरली जाते. त्याऐवजी जर इंग्लिश भाषा वापरली आणि इंग्लिश शिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली तर साऱ्या देशभर इंग्लिश भाषेचा प्रसार करता येईल. जर इंग्लिश शिकल्यानं फायदा होतोय असं लक्षात आलं तर तेथील लोक इंग्लिश शिकायला प्रवृत्त होतील. अगदी माफक खर्च करून तिथे स्थानिकांसाठी इंग्लिश लिहिण्याची आणि इंग्लिश वाचण्याची सोय उपलब्ध करून देणं शक्य आहे. तेथील अनेक लोक, विशेषतः तरुण वर्ग, इंग्लिश शिकायला उत्सुक असेल. सर्व व्यवहारात इंग्लिश वापरायला सुरुवात झाल्यावर पुढच्या पिढीपर्यंत इंग्लिश भाषा पूर्ण देशात पसरेल. असं अत्यंत महत्वाचं विवेचन आपल्याला माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचावं असं अनिल चक्रदेव यांचं पुस्तक इंग्रजीचा इतिहास. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.